तामिनी घाटामध्ये असलेला सावळा घाट पाहायला गेलो, पण घाटात एवढा तुफान पाऊस लागला आणि त्यात आमची एवढी हाल झाली की अर्ध्या रस्त्यातूनच आम्हाला रिटर्न यावं लागलं. तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल, सध्या बनलोय पुण्याचा विशाल. आणि आज पुण्यामध्ये एवढं भारी वातावरण झालं होतं की आमचा प्लॅन डायरेक्ट तामिनी घाटामध्ये जायचा ठरला. पण त्याआधी मस्त मिसळवरती ताव मारला, त्यातून एवढा धूर निघत होता की मिसळ पण दिसत नव्हती. तामिनी घाटामध्ये नेमकं जायचं कुठं काहीच ठरवलं नव्हतं, पण मला सावळा घाट पाहायचा होता. मित्राला म्हटलं चला तिकडेच जाऊ, पण पिरंगुट पर्यंतचा रस्ता एवढा खराब होता की असं वाटत होतं येथेच थांबून जेसीबीची खुदाई पाहत बसावं. पण त्यानंतर मात्र एवढे भारी भारी नजारे दिसायला लागले की डोळ्यांच्या पापण्या पण बंद करू वाटत नव्हत्या. पावसाळ्यामध्ये खरंच तामिनी घाटाला भेट द्यायला आलंच पाहिजे, पण जेवढा हा घाट सुंदर आहे तेवढाच तो धोकादायक सुद्धा आहे. असे ऍक्सिडेंट तर इथे नॉर्मल असतात. त्यानंतर एका दुकानात थोडं खायला घेतलं, पण एवढ्या जोराचा पाऊस सुरू झाला की तो थांबायचं काही नावच घेना. पण तुम्ही आपला व्हिडिओ बघणं थांबवू नका, तर त्याला एन्जॉय करा. पावसात गाडी चालवत चालवत आम्ही सावळ्या घाटाच्या जवळ पोहोचत होतो, पण पाऊस थोडा पण कमी होत नव्हता. त्यानंतर एका गावातल्या विंजाई मंदिरापाशी आम्ही थोडा वेळ थांबलो आणि शेवटी तेथूनच रिटर्न जाण्याचा निर्णय घेतला, कारण वेळ पण खूप झाला होता. त्यात एवढी थंडी वाजायला लागली होती की म्हटलं काहीतरी गरम गरम प्यावं लागेल. त्यानंतर कॉफी ऑर्डर केली. अशा थंड वातावरणामध्ये कॉफी पिण्याची मजा काही औरच असते. त्यानंतर निघायला लागलो, पण तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाला. बिचारा कोंबडा थंडीने कुडकुडत होता, त्याला पण कॉफी प्यायला बोलवलं, पण तो आलाच नाही. त्यानंतर पुण्यात यायला रात्र झाली, पण येताना एवढी हाल करून घेतली की उद्याचा अख्खा दिवस आमचा कपडेच धुण्यामध्ये जाईल. तर अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या नगरच्या विशालला नक्की फॉलो करा.